काल राज्याचं बजेट प्रस्तुत झाल्यानंतर आज सर्वत्र राज्यभर मदतीचा हात एकनाथ नावाचे पोस्टर्स हे पाहायला मिळत आहेत। मदतीचा हात एकनाथ याचाच अर्थ असा आहे की जवळपास 4 ते 5 महत्त्वपूर्ण ज्या योजना आहेत, ज्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या म्हणून पाहिल्या जातात, त्या सर्व योजनांमध्ये मुख्यमंत्री असं पुढे टॅग लावलेला आहे। याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या नावाने या सगळ्या योजना ज्या आहेत त्यांची काल घोषणा करण्यात आली। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाच महायुतीचा चेहरा असेल हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि याचीच कुणकुण जी होती ती आघाडीमधल्या संजय राऊत यांना लागली होती आणि त्यामुळे ते वारंवार मागणी करत होते की आता महाविकास आघाडीने देखील आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर केला पाहिजे। त्यानंतर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं काँग्रेसने याचा विरोध केला की अशा पद्धतीनं चेहरा आधी जाहीर करता येणार नाही, निवडणुकांना एकत्रितरित्या आपल्याला सामोरं जायचं आहे। ज्या पद्धतीनं लोकसभेला महाविकास आघाडी ही सामोरी गेलेली त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी ही विधानसभेला देखील सामोरी जाईल अशा पद्धतीनं सांगण्यात आलं। आणि कधी नव्हे ते आज शरद पवार यांनी सुद्धा एका प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नावाला कुठेतरी नापसंती तुर्तास तरी दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या तरी हा सगळा विषय शीतपेटीत टाकला गेलेला आहे शरद पवारांकडून आणि केवळ महाविकास आघाडी म्हणून आपण लढूया आणि ज्याच्या सगळ्यात जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती शरद पवार यांनी घेतलेली आहे। आपण पाहिलेलं होतं की गेल्या वेळी ज्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। वारंवार शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका, जोपर्यंत फ्लोअर टेस्ट होत नाही तोपर्यंत तरी तुम्ही थांबा, फ्लोअर टेस्ट नंतर आपण पाहून घेऊ। मात्र असं स्पष्टपणे सांगितलेलं असताना देखील शरद पवार यांचं त्यावेळी ऐकलं गेलं नव्हतं आणि उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी फेसबुकद्वारे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला। पहिल्यांदाच असं झालेलं की अशा पद्धतीनं फेसबुकवरून राजीनामा देण्यात आला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा महाविकास आघाडीचा कोण असेल या बाबतीत अद्यापही नाव हे जाहीर न करण्याचं एक प्रकारचं धोरण जे आहे ते महाविकास आघाडीनं घेतलेलं आहे आणि ज्यामध्ये खास करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शरद पवार यांची भूमिका आहे। मात्र वारंवार आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार जो आहे तो जाहीर करायची मागणी करतोय, कारण दुसरीकडे आपण बघतोय की कशा पद्धतीनं महायुतीने जो आहे तो एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचा चेहरा हा जाहीर केलेला आहे। त्यामुळे या आघाडीमधून देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा चेहरा हा जाहीर झाला पाहिजे अशी कुठेतरी भूमिका जी आहे ती संजय राऊत यांची पाहायला मिळते। मात्र त्याला दुजोरा जो आहे तो आघाडीतून काही मिळत नाही आणि त्यामुळे आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी होत असल्याचं राज्यात तरी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विष्णूसह वृषाली कदम, इंडिया न्यूज महाराष्ट्र।